नैना महंत हत्या प्रकरणी 622 पानांचे दोषारोपपत्र दाखल। मोहरीचे रोप आणि बादलीतील पाणी महत्त्वाचा पुरावा। सिनेमात केशभूषाकार म्हणून काम करणारी नैना महंत वय वर्ष 28 या तरुणीची तिचा प्रियकर मनोहर शुक्ला यानं 9 सप्टेंबर रोजी हत्या केली होती। यानंतर पत्नी पूर्णिमा शुक्ला हिच्या मदतीने नैनाचा मृतदेह गुजरातच्या वलसाड येथे नेऊन टाकला होता। नैना महंत या तरुणीच्या हत्या प्रकरणात नायगाव पोलिसांनी वसई सत्र न्यायालयात 622 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे। तिचा प्रियकर मनोहर शुक्ला आणि त्याची पत्नी पूर्णिमा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत। या दोषारोपपत्रात 25 जणांचे जबाब नोंदवले असून मृतदेहाजवळील मोहरीचे रोप आणि ज्या बादलीत तिला बुडवले ते पाणी महत्त्वाचे पुरावे आहेत। सिनेमात केशभूषाकार म्हणून काम करणारी नैना महंत वय वर्ष 28 या तरुणीचा तिचा प्रियकर मनोहर शुक्ला यानं 9 सप्टेंबर रोजी हत्या केली होती। यानंतर पत्नी पूर्णिमा शुक्ला हिच्या मदतीने नैनाचा मृतदेह गुजरातच्या वलसाड येथे नेऊन टाकला होता। या प्रकरणी नायगाव पोलिसांनी शुक्ला दाम्पत्याला अटक केली होती। नायगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून 622 पानांचे दोषारोपपत्र वसईच्या सत्र न्यायालयात दाखल केले आहे। त्यात एकूण 25 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत। नैनाचा मृतदेह बॅगमध्ये भरून शुक्ला दाम्पत्याने स्कूटरवरून वलसाडला नेला होता। ती बॅग लिफ्टमधून खाली आणली होती। ते पाहणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा जबाबाचा त्यात समावेश आहे। मोहरी आणि बादलीतले पाणी महत्त्वाचे पुरावे ठरले आहेत। 9 सप्टेंबर रोजी मनोहर शुक्ला याने नैना महंतची हत्या केली होती। भांडण केल्यानंतर तिचे तोंड त्याने पाण्याच्या बादलीत बुडवले होते। वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्या फुफ्फुसात पाणी आढळले होते। ज्या बादलीत त्याने नैनाचे तोंड बुडवले होते ते पाणी जप्त केले आहे। रासायनिक तपासणीत ते पाणी एकच असल्याचं सिद्ध झालंय। याशिवाय नैनाच्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी सुटकेसमध्ये 1.5 किलो मोहरीच्या बिया टाकल्या होत्या। गुजरात राज्याच्या वलसाड जवळील पारडी येथील पार नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी हा मृतदेह टाकला तर सुटकेस दूर नेऊन फेकली होती। मोहरीच्या बियामुळे मृतदेह कुजल्यानंतर दुर्गंधी येणार नाही असे त्यांना वाटले होते। त्या मोहरीच्या बिया घटनास्थळी रुजल्या आणि त्याची रोपे उगवली होती। मोहरीच्या बियांची रोपटे हा देखील पुरावा असल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं आहे। आरोपींनी टाकलेली सुटकेस काही मुलांना मिळाली होती। त्यात मोहरीच्या बिया होत्या। पोलिसांना जरी सुटकेस मिळाली नसली तरी मोहरीच्या बिया असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। त्यांचा देखील जबाब दोषारोपपत्रात जोडण्यात आला आहे। ज्या दुकानातून आरोपींनी मोहरीच्या 1.5 किलो बिया विकत घेतल्या त्या विक्रेत्याचा जबाब घेऊन तो जोडण्यात आला आहे। या प्रकरणात पोलिसांना भक्कम पुरावे मिळाले आहेत। मोहरी आणि ज्या बादलीत तिला बुडवले ते पाणी महत्त्वाचे ठरणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मनोहर शुक्ला याचे नैना महंतबरोबर प्रेमसंबंध होते। त्याने तिला फसवून पूर्णिमाबरोबर लग्न केले। त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले होते। मनोहरने फसवणूक केल्याने नैनाने त्याच्या विरोधात वाळीव पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती। ही तक्रार मागे घ्यावी म्हणून मनोहर तिच्यावर दबाव टाकत होता। त्यामुळे त्यांची भांडणे व्हायची आणि त्याला कंटाळून मनोहरने तिची हत्या केली।